बाबूची कडक लचकतीची. चाय की चाय रे चाय बाबूची कडक लचकतीची. चाय संगे गरम गरम वडापाव, भजी समोसा पॅटीस खाव. चाय संगे गरम गरम वडापाव, भजी समोसा पॅटीस खाव. उधारी पादारी झाली तरी बी, उधारी पादारी झाली तरी बी, नसत्याची चवती घ्यायची घ्यायची घ्यायची. चाय की चाय रे चाय बाबूची कडक लचकतीची. चाय की चाय रे चाय बाबूची कडक लचकतीची. आठवड्याचे 6 दिवस लय भारी, नाश्ता करायला फुरसत नाही. आठवड्याचे 6 दिवस लय भारी, नाश्ता करायला फुरसत नाही. रविवार येता सगळे मिळून, रविवार येता सगळे मिळून, दंगल भारी करायची. चाय की चाय रे चाय बाबूची कडक लचकतीची. चाय की चाय रे चाय बाबूची कडक लचकतीची. चाय की चाय रे चाय बाबूची कडक. टाकलं मी ते जा तुम्ही दोघे आधी कळणार तुला आव माझ्या मनातला. सांग एक लाजरान साजरा मुगडा चंद्रवाणी फुलला ग. काया मदन दिसतोय कसाने जीव माझा फुलला ग. आज काय तुम्हाला संगीताचा वेळ लागलाय का रे? नाही नाही, गीतकार कोणत्या तरी कुंगीत धुंद झाले, तर त्या धुंदीतून बाहेर काढण्यासाठी गाणे गातोय आम्ही. अरे मी ते नवीन गाण्याला चाल तयार करत होतो ना. चाल तयार केला होता की आमच्या विरुद्ध कोणती नवीन चाल करायची याचा विचार करत होता? दादा अरे काहीतरीच काय काहीतरीच नाही, जे करायचेच ते बोलतोय. दादा असं काय करेल यावर माझा विश्वास नाही. अरे विश्वास गेला पानिपतच्या युद्धात. विश्वास नाही ना, मग तो ठेव. कारण युद्धात आणि प्रेमात सगळी नाती होती आणि मैत्री या गोष्टी विसरायच्या असतात, कळल्या? झाला बोलून काशीनाथ? नाही अरे आजपर्यंत मी असा कधी वागलोय का? हा? आणि युद्ध काय मित्राशी करतात का रे? शिवाय प्रेमापासून 4 हात दूरच आहे. प्रेमापासून, वैजयंतीपासून नाही ना. हा? तिचा काय संबंध? संबंध? अरे संबंध असल्याशिवाय का तिच्या बरोबर तासांचा धावत असतो? काय म्हणायचं याला? दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. शिवाय दादाने लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली आहे. हा. तुझा नवरा प्रतिज्ञा पाळायला काय भीष्म लागून गेलाय? अरे आता विश्वमित्र बाई बघून पागळ झाला. दादा अरे काय म्हणताय ते? तसं काही नाही रे. पण मी सुद्धा एक माणूसच आहे. मला सुद्धा मन, भावना, हृदय या गोष्टी आहेतच. पण एखाद्या मुलीबद्दल प्रेमापासून हृदयापर्यंत जोपर्यंत एका विशिष्ट प्रकारच्या भावनेची लहर उमटून येत नाही ना, तोपर्यंत त्याला प्रेम या शब्दाची लागणच होत नाही. हो का? अरे मग प्रेम या शब्दाची लागण होण्यासाठी तुझे प्रयत्न चालू आहेत का? हा, मग कळली का तुला नजरेची भाषा? नाहीतर मग संगीतात सांग. माझे राणी माझे भोगान तुला डोळ्यांचो ठाव. कसली फालतू गाणी म्हणतो रे? अरे आमचं तसं काही नाहीये. आमची फक्त मैत्री आहे. मैत्रीचं रूपांतर प्रेमात वेळ लागणार नाही.
कधी प्रेमाचे 3 तिरवाजे अनुभव खूप आहे या जगात. कधी गेली? कुठे गेली? कशी गेली? आजारी होती काय? आजारी नव्हती वजाळी, पळून गेली. आजच्या मनाने प्रेम केला की त्याचा वाटोला झाला म्हणून समजा. हो रामदास भाऊ, मला कधी आला अनुभव? आताच या इंग्रजी लग्नाचे गाठ घालून तिच्या बापाला मी धडा शिकवणार होता, तिने ना माझा वाटोला गेला. म्हणजे तुला लग्ना नकार दिला की काय? नुसता नकार नाही दिला, वजाळी वाटोला गेला. मला वाटोला गेली माझी बायको गेली. माझ्या प्रेमाने 3 तेरा वाजवला. अरे अरे अरे, म्हणजे तेले गेले आणि तुपे गेले तर म्हणजे नवरा होता बाप झाला तर त्या बाबाशीचं नाव काढू नका, त्यानं सगळा नाटक ठरवला नाही. हो नक्की काय झालं का व्यवस्थित आम्हाला समजून सांगा. तुम्हाला सांगता या सगळ्याचं नाटक चाललं आहे. तुम्हाला सांगता दारू म्हणू नका, सिगारेट म्हणू नका, रेस म्हणू नका, हा म्हणू नका. या सगळ्यात त्यांनी रूम विकला. दारू वाचवण्यासाठी अर्जुनने त्याला पैसा दिला, पैशाच्या बदल्यात पोरगी द्यायचं कबूल केला. पण मी मध्ये आला ना, ह्या तिघांनी मिळून मला उल्लू बनवली. शिवाय मी हे काय? रामागडी. आता हे काय? हा रिक्षावाला आणि माझ्याकडे काय, म्हणून ना ती पळून गेली. गेली माझी सखी बायको गेली, गेली माझी सखी बायको गेली, गेली याची सखी बायको गेली, गेली याची सखी बायको गेली. नाचता कसं बायको माझी पळाली. तुम्ही काय हो तुम्हाला सांगतो, आमच्या कळजोटी गावात असाच जमाना टाकता. अहो पण तिचं प्रेम होतं ना तुमच्यावर. ओ बाईची जात कधी कधी घात आजाला सांगता येणार नाही. तुम्हाला सांगता लग्नाला लागणार सगळं सामान हाल सकट वसाडी माझ्याकडे मिळवला आणि वसाडी अर्जुन जाऊन पळून लागला की म्हणजे कसं झालं माहितीये का, लग्नाचा लपंडा खेळताना गंमत जम्मत करीत अशी बाबा बनवी केला आणि सगळीकडे बोंबाबोंब झाले असताना त्याला उल्लू बनवून अर्जुनाच्या नावाने कुंकू कायमचं ब्रह्मचारी ठेवण्याचं धाडच केला. तसंच झालं ना. दोघी का कुत्ता ना घर का ना घाट का. बरोबर बोलत रे आणि ना तू बरोबर अशी वसाडी माझी अवस्था केला नो. म्हणून ना मी तुमच्याकडे आला होता. आम्ही काय मदत करणार. आणि त्याचा आता उपयोग राहते सुपात नशीब तुमचं. आता दुसरं काय. शिवाय आपला जोडीदार निवडण्याचे काही अधिकार आहेत की. रामदास आता तुमच्या दुःखात सहभागी असल्या व्यतिरिक्त आम्ही आणखी काय करू शकतो. तेव्हा आयशीच्या भावाची शांती होताय काय. ती का मेली नाही, ती वासाडी पळून गेली. माझ्या
फार कंटाळलाय हो. म्हणजे तुम्ही आता संन्यास घेणार की काय हा? आणि प्रेमगुरु म्हणून प्रेमाचे क्लासेस लावणार काय आयशीच्या भावाचे क्लासेस चालवणार. अहो इथं माझ्या प्रेमाचे 3-13 वाजले क्लासेस चालवणार. हे बघा, मी आता गावी जाणार. गावी जाऊन शेती करणार. तिकडची पोरगी बघून लग्न करणार आणि सुखाने संसार करणार. वा, छान आयडिया आहे. तुम्ही काम करा, आत्ताच जावं तुम्ही लवकर गावी जा, लग्न करा. मी सर्वजण येईल तुमच्या लग्नाला. अहो त्याच्यासाठी आला होता ना होय? अहो मागच्या महिन्यात तुम्हाला 5,000 रुपये दिले होते. बघितलं गाववाल्यानं पैशाचं नाव कर की वसाडी तोंड गिरवली. आणि 1 महिन्याचं भाडं दिलं होतं 2,000 रुपये. असं मिळून किती झाले 7,000 रुपये. ते म्हणा द्या म्हणजे मी गावी जायला मोकळा. काय म्हणता काय? 7,000 रुपये होय? आम्हाला दिले होते. शुद्धीत आहात ना तुम्ही की प्रेमभंगामुळे फार वेडे झाले आहात? असं काय म्हणता? माझी मस्करी करता का हो? अहो ह्या दादांसमोर ह्या दादांना मी पैसे दिले. हो? काय बोलता काय अहो, मी नाही कधी पाहिलं ते. असं कशाला बोलता? असं काय म्हणता? तुम्ही त्याचे पैसे घेतलं? रामदास भाऊ, हा. मी कबूल करतो हा. की तुम्ही मला पैसे दिले, हो. पण ते आम्हाला कुठे दिले? असं काय म्हणता? म्हणजे बरबाद करता हो का या गरीब माणसाला? अहो, मी पैसे घेतले, हा. पण ते आप्पा पिल्यांचा हस्तात म्हणून घेतले. आणि हा वेळ आप्पा पिल्लेंचा आहे. हा. का पैसे आप्पा पिल्लेंकडेच मागा. बरोबर. त्यावर मी काय म्हणतो ऐका ना, मी काय म्हणतो तुम्ही बघा ते इथला सगळं सगळ्याच गोष्टीवरती पाणी सोडलात की नाही, तर आता पैशावरती पाणी सोडा. नाही तर आता सगळं विसरा आणि या आता. रामचा जाऊ मी का तुम्हाला सांगतो, तुम्ही लग्न करण्याऐवजी जर माझ्याकडे पॉलिसी काढली असतात ना तर आज फायद्यात राहिला असता. नाही, आयशीच्या भावाची पॉलिसी काढता. इथं माझ्या लग्नाचा वाटतो झालाय. हा गरीबाला उघडताव काय? हा बघा, मी आता पोलीस स्टेशनला जात आहे. हा, जा कुठे पण जा. तुमच्याकडे पुरावा कुठे आहे? पुरावा कोणता आहे? की तुम्ही गावच्या देवळात जाताय, गुरुवाला बोलवताय आणि तुमच्या नावात ठीक आहे. फुलं लावताय. नाही तुमचा सत्यानाश केला तर नावाचा रामदास पाद्य नाही. हा बघा, तुमचं वाटोल वय, तुमचा निष्कार वय, तुमचा ओळख मोडेल. गेली माझी सखी बायको गेली. गेली माझी सखी बायको गेली. गेली आजी सखी बायको गेली, अहो गेली आजी सखी बायको गेली. काय हो, एकाचा निकाल लागला. म्हणजे आणखी कोणी आहे की काय? आता कोण राव? कोण आहे राव? राव? कोण आहे राव? असंच काय हो घरात? अरे बापरे, सगळे असं. कोण तुम्ही? माका तुम्ही ओळखत नाही? मी तुमका सगळ्यांना ओळखतोय. धनंजय आवाज. हा बास असेल पण त्यांचं काय ते? अरे ऐश्वरात तर सगळं असा. गेल्या महिन्यात मी ऐश्वर दिलेलं आहे. तुम्ही जाहिरात दिल्यात ना ती वाचून. साहेबांना तुम्ही तुमका आठवला पण नाही. तुमचं जाऊ द्या हो. आणि आठवायला आम्ही काय आठवले थोडीच आहे. काय राव तुम्ही बतावणी मारता सो अगदी तमाशाच्या सोंगड्यावानी. या ऐकत माका येईल नाही मला. हो तुम्हाला वेळ नाही. मी त्या आलात कशाला? मी माझा पैसा मागले. पैसो कसले पैसे? कधी? कुठे? कुणाला दिले? बघा असला खोटा बोलला माका खपूचा नाही. गेल्या महिन्यात मी ऐसर तुमच्या संदर्भात 7,000 रुपये या दादांजवळ दिलेलं आहे. समजलंस? आज आमचा नाही. मग तो भाड्याने द्यायचा प्रश्नच येत नाही. पण जाहिरात कोणी दिली होती? जाहिरात मार्गाने दिली होती, आम्ही नाही. पण पैसे तुम्ही घेतलात ना माझ्याकडून. अहो, पैसे मी घेतले, पण ते आप्पा पिल्लेने सांगितले म्हणून घेतले आणि ते त्यांना दिले सुद्धा. तेव्हा तुमच्या पैशाचा आमचा काही संबंध नाही. अहो
साहेबांनो असं नको बोलू. मी लय अडचणी दिले बघा. माझ्या दया करा. हो तुमका सांगतोय, महिन्याभरात रूमचं पोझिशन देणार तो बिल्डर त्यानं आमचा दिवाळा काढल्या आणि राणेचं पळण गेलो. आणि नशिबान मिळाली नोकरी आणि ती छोकरी ती पण पळून गेली. मायका सगळ्यांनी सोडून दिल्याने. आता मी सांगा मी काय करू? सांगा साहेबांनो मी काय करू? मी आता एडो पिचो झालोय हो. आता मी सांगा मी काय करू? सांगा आता मी काय करू? कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. अरे माझ्या नशिबाची झाली 3-13 आणि तुम्ही माझी भगत करतास. अरे तुमका काहीतरी वाटतंय की नाही? त्याला आम्ही काय करणार? अरे बाबा मी पण त्याच म्हणत होतोय. अरे मी आता तुमका काय सांगू सांगा. ही मुंबापुरी आणि इथली माणसं आणि ती नशिबाने मिळालेली नोकरी आणि ती छोकरी त्या संध्यांना सोडून आता मी गावाकडे जाऊन निर्णय घेतोय बघा. तर गावाकडे जाऊन म्हटलं आता ठरवलंय काजूचा व्यापार करूचो. मग सांगा साहेबांनो त्याच्यासाठी पैशाची गरज आहे की ना? म्हणून म्हणते माझे पैसे माका द्यावा. अहो सांगितले ना तुमचे पैसे आमच्याकडे नाही. हा, शिवाय तुम्ही आम्हाला पैसे दिले असं आपल्या थोडी करार झालंय. अरे पण सबूत दिलं असतं माका तुम्ही. मी काय म्हणतोय, ह्या जगात शब्द पाळणाऱ्यातून जन्माला यायचे. सत्यमेव जयते हे जर आपल्या देशाचं ब्रीदवाक्य असलं तरी स्वातंत्र्यानंतर 70 वर्षाच्या काळामध्ये शब्द पाळणारे तुम्ही पाहिले आहेत का? नाही ना. मग शब्द आम्ही का पाळणार? आणि त्याच देशाचे नागरिक आहोत आम्ही. व जिथे वेळोवेळी स्वतःची खुर्ची आणि सत्ता टिकवण्यासाठी देशाचे खेळ खेळणाऱ्या नेत्याचे वर्चस्व कायम आहे ते. अहो इथे शब्दाला किंमत नाही. इथे पैशाचं काय घेऊन बसणार? पैसे असते तर मालकांना जाऊन भेटा. नाहीतर आता तिसरा आणि या आता. अरे हे बघा तुम्ही माझ्या नादीक लागू नको बघा. तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करू नका बघा. अरे पैसे माझ्याकडे तुम्ही घेतलास आणि आता मला तुम्ही फसवतास. बघा तुमच्या नावावर मी ना गावात जातलंय. मी आता बघा गावात जातलंय. गावात कवर लावतलंय बघा. हो उभी आडवी आंब्याची पानं 5 ठेवतलंय. त्याच्यावर तांब्याची तार ठेवतलंय आणि एक लिंबू घेतलंय. त्याच्यात शेत टाचणे टोचतलंय आणि असा कापतलंय आणि वर त्याची मसाला टाकतलंय. आणि तुमच्या नावात एक नारळ वाढवतलंय आणि बाजूक एक कवाट ठेवतलंय बघ. आणि मी माझ्या चाळ्या पकडून येतलंय आणि मी माझ्या देवा घराला घालतलंय. बा देवा रवळनाथ महाराजा हो महाराजा. या रांडेजानी माझा वाटवा लागल्या त्यांचा मला भयाभाग नायसो करीत एका देवा. आणि त्या बिल्डरान आमच्या फसवल्यान त्याच्याकडे येणे लक्ष्मी बंद करून टाक. आणि त्या पोरी माका फसवल्यांना टिका रस्त्यावरती हात आणि ह्यांचो थैथैत कर चौघांचो पण. आणि बघ रे देवा हे तुमचे कारण केले का वाटवायचं आम्ही जात नाही. मी येतोय बघते तुमचं मी काय करतो. टाकले बाबा. ए दाड्या मालवणी माझा तू नाद नाही करूचो. मी कोकणी असाय खेकड्याच्या ओळख असा. अरे असो एका असो पिवडून टाकीन. असो पिवडून टाकीन नाही सोडून टाकीन. बघा तुमचं काय समजलास? सोडणार ना तुमका मी. कसे माझे नाही देत ना पैसे तेच बघते मी. बघा काय तू जा म्हणता मला तू. मग या आता. बघा तुमच्या नावाने आता मी देवाकडे उलट्या पिसाचा कोंबडा सोडते बघा. आणि तुमचं भयाबंद करून टाकते बघा. येतंय येतंय. थोडा अंदाज पाहिजे. लिंबू देणार उलट्या पिसा कोंबडा लावणार. आपण बोकड उलट्या पिसारा कोंबडा कवट काय आणखी काय काय देणार? हे जाऊ दे रे. काहीतरी अंधश्रद्धा आहे. जाऊ दे, काय आहे? आपलं बघायचं. हे पुढे आता बस झाली. बस कर काशीनाथ. ठीक आहे काय हे ना भाडेकरू संघाचा लेटर आहे. तू हो की सभासद? मला नाही जमणार. मला नाही जमणार. पण हा रूम आपल्या चौघांचा आहे ना? हे बघ हा रूम आता मला सोडावा लागेल कारण माझी वाशीला बदली झाली. मला सुद्धा दुसरीकडे जागा बघावी लागेल. अरे पण अचानक कसा काय निर्णय घेऊ शकता तुम्ही? अरे आम्हीच काय तुला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल तुझ्या पुढील सुखी आयुष्यासाठी. कळलं? हे बरोबर आहे. इथे प्रत्येकाला आपल्या सुखी आयुष्याची
व्यवस्था करायलाच हवी. अरे माझी वेळ झाली क्लासची, मी येतो. दादा 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 मला ऐकून तरी घे. अरे संजय मध्ये काय बदल झाला तुला वाटत नाही का? वाटते रे, पण ते कशामुळे असेल? वेळ मिळाला की शिकू आपण. ठीक आहे. नाही क्लायंटला भेटायचं, येतो. हो डॉक्टर साहेब, माझे एका कथेचं वाचन आहे, मी निघतो. तुम्ही बसा पुढची स्वप्न रंग, येतो आम्ही. गेले, सगळे गेले. वेगवेगळे कारणे देऊन या घरातून बाहेर पडून गेले. आता फक्त मी आणि माझी स्वप्न. माझ्या दादाचं स्वप्न आहे मी डॉक्टर बनायचं, तेही हार्ट स्पेशलिस्ट, म्हणजेच हृदयरोग तज्ञ. हो पण इथं माझं हृदय पाऊरीच्या प्रेमात अडकलंय, त्याला कोण काय करणार? बावरी थोडीशी अल्लड, थोडीशी लासरी, हवी हवीशी वाटणार, सुस्वभावी. एकदा का मी डॉक्टरी परीक्षा पास झालो की बावरी आणि मी बावरी तू अशी अचानक? समजा सांगते पण थोडं पाणी दे मी. हा, बस, बस. अगं हळू हळू, कुठे धावायला वगैरे गेलीस की काय? धावायला कुठे जाईल रे, मग घरतून पळत आलीये. का? समजा सांगते, तुला माहितीये ते माझे पप्पा. कसं काय? ए त्यांना काय नाही झालं, ते माझं लग्न करायच्या विचारात आहे. अरे असं कसं करू शकतात ते? त्यांनी तसं वचन दिलंय मला. ते राजा हरिश्चंद्र नाही, ते मगनलाल गडा आहे, कच्ची मारवाडी, आणि ती त्यांचं जान विषामध्ये अटकेला आहे. आणि हे सगळं सोड रे, सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, ते पिशासाठी मुलीच्या लग्नात सौदावी करू शकतात, आणि तू काय शब्दाचं घेऊन बसलीये. एकदम साची वाट आहे बावरी. तू काय बी झाले तर ह्याच्या संगती लगे नाही करते. पप्पा, मी तुमचीच मुलगी आहे, आणि मी किरणशिवाय राहू शकत नाही हो. बड़ी ये होना इस टाइम कमारो लगीन अपने बिरादरी में शेख छगन नानो छोकरो जयंती के साथ ही होगा. मी मध्ये काय बोलू का? अरे तू रवा दे बाबा. हमारा निमारा दिकरी ने वाचे तू बीच में क्यों टपकता है नी? क्यों नहीं बोलेगा नी? तो माझा स्टोर आहे, आणि या हक्काने तो बोलू शकतो. बावरी जगन्नाथ बड़ा शेठ है नी. 4 सोने का पेड़ी, 2 बंगलो, 4 कार, बैंक बैलेंस, नौकर चाकर, और सबसे बड़ा समाज में इज्जत है नी. ह्याच्याकडे काय असते? पप्पा, ह्याच्याकडे माझ्यासाठी हृदयाने प्रेमाने सगळं काय, आणि ह्याच्या डोळ्यात बघा ना, ह्याच्या डोळ्यात माझ्यासाठी इज्जत आहे, आणि सगळंच काय, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तो माझा शोर करण्याचा लायक आहे. पप्पा, बावरी ते सगळं ठीक आहे, पण ह्याच्या खाण्याच्या खांद्याचं वाद आहे. ह्याच्याकडे काय आहे? पप्पा, तू पण मारवाडी विक्रीची, आणि काही पण हो, मी किरणशिवाय राहू शकत नाही, आणि मी हिंदू स्त्री सुद्धा, आणि आपल्या शोरच्या सुखात स्वतःचा सुख मानणे हेच माझं धर्म आहे, आणि मी पुरेपूर पालन करेन. अरे ते
हे धरम जाऊ दे खड्ड्यात. त्या धरममुळे द्रौपदी रस्ते पे आहे नी. हे बघ बावरी, ते काय बी होणे दे. हे बघ, तू याचा नाच छोड, नाच छोड. समजले? नाही पप्पा, मी किरणशिवाय राहू शकत नाही. तुम्ही जे करायचं करा. हा. याच्या पुढे तुला जे करायचे ते कर, पण आज सुधी तू आम्हाला मेली आणि आम्ही तुला मेले. जा, पप्पा, तू काय करायचे ते कर. जा. आम्हा शेवटी लग्नापूर्वी मुलीला आमच्या घरात ठेवून घ्यायची रीत नाही आमची. बाबरी, तू जा त्याच्यासोबत, पण माझी आम्हाला घेऊन ये. एका वर्षात जर मी प्रोग्रेस करू शकलो नाही तर बिंदास तुमच्या मर्जीप्रमाणे तिचं लग्न करा. किरण. ऍक्सेप्ट करेन. बाबरी, जा त्यांच्यासोबत. बाबरी, त्या खरोखर वाचनाचे पक्के मानवणे असतील ना तर ते माझी डील नाकारणार नाही. जा, मी तुला घ्यायला नक्की येईल. बड़ी साई, હું બી પક્કો મારવાડી છું. શબ્દોમાં પક્કો છું. તું બોલતે તશે મેં કરતે. બાવરી, ચાલ, હું નીચે ખડો છું. જલ્દી આની. सत्याचा स्वीकार कर. शेवटी प्रेमाचा विजय होणार आहे. मी तरी तुला कुठे विसरणार आहे. जा, बिंदास जा त्यांच्यासोबत. किरण, बावरी, जा बावरी, जा. गुलाब का फूल शायरी की सौगात है तू. कवि की कल्पनाओं का विस्तार है तू. जिस्म भरा कस्तूरी से वो हिरणी है. आंखों से ओझल होने वाली चंचल हसीना है. अयो, किती छान. पण तुम्ही हे काय म्हणून राहिले मला काही कळलं नाही बघा. सांगतो, ही माझ्या प्रेमाची कबुली होती, म्हणजेच शायरी होती. अयो, इट्स अ व्हेरी नाईस. तुमची शायरी आणि तुम्ही सुद्धा. आय लाईक यू. जरा थांबा, तुमची काहीतरी गपलत होते. तुम्ही मला आवडता, पण त्या अर्थाने नाही, जस्ट फ्रेंड म्हणून. पण मला जर तुमच्याबद्दल वाटत असेल की हो काय प्रेम, तर काय म्हणते मी. ताबडतोब मनातून भावना काढून टाका, कारण माझं मन आणि हृदय मी दुसरीलाच दिले. व्हॉट, युअर एंगेज. येस. कोण बरं आहे ती भाग्यवान. काय बरे तुमच्या हृदयातील स्वामिनीचे नाव. कृष्णाची जशी राधा, रामाची जशी सीता, शंकराची जशी पार्वती, तशी आहे माझी बावरी. अयो, भाग्यवान आहे बघा तुमची बावरी. पण काय हो, तुम्ही मनापासून करता का हो काय प्रेम. आहेस ती भाग्यवान आणि प्रेमाचं म्हणाल तर ते काय सांगावं लागत. मन जुळली की प्रेम हे आपोआप होतं. भावनाच्या गुच्छातून प्रेमाचं फूल आपोआप फुलून बाहेर. जगाच्या नजरा चुकून ते प्रियकराच्या नजरेत विसरून त्याच्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान होता. त्याच्या मनातील राजकन्याचे रूप. हाऊ स्वीट ऑफ यू. किती गोड आहे म्हणजे तुम्ही. तुमची प्रेमाबद्दलची कल्पना. बट टेल मी वन थिंग, तुमच्या या प्रेमाला आहे का होकार सगळ्यांचा. तसा तिच्या वडिलांचा नकार आहे, पण हळूहळू सगळं निवडेल. आणि नाही निवडला तर घेईल की हो काय पंचायत तुमच्या लग्नाला. तर बघ, पंचांच्या साक्षीने उडवून देवी को काय लग्नाचा बार अय्यो, हाय काय आणि नाही काय. पण तुमचं म्हणणे माझ्या लक्षात आले नाही बरे.
तिच्या वडिलांचा विरोध आहे. मिस वैजंती, आता मी निघतो. मला लायब्ररीत जायचं. माझ्या दादाचं स्वप्न आहे की मी डॉक्टर बनायचं. तुम्हाला जमेल तशी करेन म्हणते मी. काय? मदत. थँक्यू. पण जेव्हा लग्नाचं ठरेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की सांगू. येतो मी. बाय. बाय. म्हणजे या चौघांपैकी एक खेळाडू पहिलाच क्लीन अप झाला की हो. आता राहिले तिघे. बघू काय होतं ते. गेले, सर्व गेले. आता मी आणि फक्त नीरव शांत. हो, एका लेखकाला आणखी काय पाहिजे असतं? हा, पण त्याचा तरी उपयोगात होईल का? माणसांच्या निरनिराळ्या भावनाचे चित्रण मला शब्दातून आणि कथेच्या रूपाने रेखाटते. प्रत्यक्षपणे ते भाव मात्र मला प्रकट करते. हो, परवाच दादरावरती ते वैजयंती सोबत माझी बोबडी वळली. हे दिल तू दिले तर मी घेतले. जयंती, तू खरंच आलीस? तुमच्या प्रेमाच्या सुगंधाने मी आली की हो डावत. आश्चर्य आहे. माझं प्रेम तुला कसं काय समजलं? त्यात न करण्यासारखे काय आहे बरे? आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तुमच्या डोळ्यात दिसले की हो तुमचे प्रेम. म्हणूनच त्या प्रेमात झाले की हो मी वेडी. बिंदास पण सांगतेस ना तू. अगं, मी एक लेखक असून सुद्धा माझ्या भावना तुला सांगू नाही शकत. अय्यो, प्रेम व्यक्त करायला कशाला हवी म्हणते मी. काळ वेळेची गरज. आणि आपल्यात कोण येणार आहे आडवं? कोण म्हणजे पप्पा, आप्पा, पिल्ले. त्यांचं सोडा की हो. आणि तुमचं काय ते बोला. माझं काय? अगं, मी एकटाच आहे. त्या तिघांशिवाय मला कोणीच नाही. कादंबऱ्या आणि दिवाळ्या याच्यातून लेखन करणं हाच माझा व्यवसाय. अलीकडेच चित्रपट आणि नाटक याच्यातून पत्रकाचं लिहिलेलं काम मी हाती घेतलं. केव्हा ना केव्हा होईल माझे नाव लेखक म्हणून. पण मग तोपर्यंत काय करणार? आमच्या आप्पांना एक घर जावई हवाय. पण मला मात्र एक करता पुरुष नवरा म्हणून हवा बघा. तुम्ही यातले कोण होणार बरे? मी तुमच्या दोघांची इच्छा पूर्ण करणार. नंतर झालं ते कसे काय? ते कशी बरं, मी आज तुम्ही हाय आणि सर्व लग्नाची तयारी करूनच येतो. अय्यो, आणि बघू आपलं लग्न कसं होत नाही ते. वैजंती, वैजंती पिल्ले, किती सुंदर नाव. खूप छान दिसते ती. खूप आवडते ती मला. पण मी तिला आवडत असेल का? ती माझ्यावर प्रेम करत असेल का? की तिच्या मनात कोणी असेल दुसरा? छे छे, मीच असेल. मीच आवडत असेल तिला. अय्यो काशीनाथ, कुठे गेले तुमचे मित्र? सगळे बघा एकाच माळेचे मळी. नाही नाही, फरक आहे त्यांच्यात आणि माझ्यात. मी आप्पा पिलेंच्या सोसायटी मधला एकमेव विमा एजंट आहे. कित्येकांचे विमा उतरवून त्यांचे संसार उडवले. मग तुमचा संसार कधी बुडवणार म्हणते मी. की अजून कोणाची बघायची म्हणता वाट? छे छे, त्याची आता काही गरजच नाही. म्हणजे कोणी आले की काय आयुष्यात? कोण बरं आहे की भाग्यवान? सांगू, रागवणार तर नाही ना? अय्यो, असे मुलीसारखी काय असतात आणि मी का बरे रागू? खरं सांगू, ज्या दिवशी मी तुला पाहिलं ना, त्या दिवसापासून माझ्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली. वैजंती, तुझा हात गुण इतका छान आहे ना की आप्पांसाठी तू माझ्याकडून पॉलिसी घेतलीस ना, त्या दिवसापासून माझ्याकडे क्लायंटची लाईन लागली. अय्यो, तुमचे आपले काहीतरीच बघा. मी काय लकी ड्रॉचं तिकीट आहे की काय? हो, आहेस तू माझ्यासाठी लकी ड्रॉचं तिकीट. वैजंती,
माझं काम पाहून कंपनीने मला पोस्ट आणि कमिशन दोन्ही वाढवले आणि मला रूम सुद्धा ऑफर केले. अय्यो मज्जाच आहे की हो. मग आता तुम्ही ही सोसायटी सोडून जाणार की हो? हो, पण एकटा नाहीये, तुला घेऊन त्या सोसायटीला, तिथल्या बेकार माणसांना सोडून कुठेतरी दूर निघून जाणार. अय्यो म्हणजे ज्यांनी तुम्हाला आधार दिला त्यांनाच सोडणार की हो? मग मन भरल्यावर मला पण सोडून द्याल की हो? छे छे, अगं तुला सोडण्याचा मूर्खपणा मी कधीच करणार नाही. तू माझ्यासाठी लक्ष्मी आहेस आणि लक्ष्मीशिवाय नारायण बरं कसा राहील? अय्यो पण मग आमचे आप्पा त्याला मी घेऊ की बरोबर? मग कधी करायचं आपलं लग्न? करू की लवकर लग्न? गेले माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणार म्हणे, माझ्याशी लग्न करणार म्हणे. त्यांना वैजयंती पिल्ले म्हणजे कोण वाटले? काय एक एक नमुने आहेत, एकापेक्षा एक. आता राहिले फक्त संजय, पण ते आहेत बघा सच्चा माणूस. आपल्या भावाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला की हो. आणि त्यांच्याशी मैत्री करता करता मीच कधी प्रेमात पडले कळलेच नाही बघा. पण आमचे आप्पा त्यांना नाही ना चालणार असा भाडे करू जावई. आता आप्पांना कसे सांगावे तेच कळत नाही बघा. आता जसं स्वतःच्या मनाला सांगितलंस ना, अगदी तसंच बेधडकपणे सांगताना आहे काय ते? अय्यो मला नाही जमणार बरे. अहो आमचे आप्पा म्हणजे काय वाटले तुम्हाला? एक वेळ ते आपल्या मुलीला सोडतील पण आपले नियम नाही तोडणार बघा. अगं अशा बाबांच्या भुशारक्याना नातवाच्या जन्मापर्यंतच असतात. नंतर नातवाचं निमित्त करून जावयाच्या घरी राहायला सुद्धा जातात. संजय तुमचे म्हणणे जरी खरे असले तरी आमचे आप्पा पक्के स्वाभिमानी आहेत बघा. प्रत्येक पुरुषा स्वाभिमानीच असतो. मी सुद्धा अगदी तसाच आहे, तुझ्या आप्पांसारखा. आणि म्हणूनच या रूमचे अर्धे पैसे तुझ्या आप्पांना देऊन उरलेले करारावर देण्याची बोली करून हा रूम विकतच घेण्याच्या ठरवलं. अय्यो संजय पण तुम्ही संगीताचे क्लासेस घेता ना, मग एवढे पैसे आणणार कुठून म्हणते मी? तो प्रश्न सुटला आता. या सरस्वतीच्या पुजाऱ्याच्या घरी लक्ष्मी सुद्धा राहायला येणार आहे. म्हणजे नक्की काय होणार? अगं मी ज्या मुलांचे संगीत क्लास घेतो ना, त्यातील 2 मुलांनी 2 मल्टी स्टार चित्रपट बनवायचं ठरवलंय. अय्यो आणि त्यासाठी संगीतकार म्हणून माझी निवड केली आहे. ग्रेट. आणि हे बघ, ऍडव्हान्स म्हणून हा चेक दिलाय. वाव अमेझिंग. 2 लाख रुपये. हा तर ऍडव्हान्स आहे. पुढचे पैसे पिक्चर पूर्ण झाला की मिळेल. अय्यो शिवाय लगेचच पुढचा पिक्चर साईन करणार आहेत ते. ग्रेट. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन म्युझिक डायरेक्टर संजय करमरकर. थँक्यू मिसेस वैजयंती पिल्ले. मग काय करणार ना आता? प्रेमामध्ये आप्पांना सांगायची डेअरिंग. अय्यो ज्या प्रेमात असते बरोबर डीलिंग ते करावी लागत नाही बघा. मनाची डेअरिंग.
हो हे बोलणं सोपं आहे, पण आप्पा समोर आले तर येऊ देत की त्यांना. खऱ्या प्रेमाला कधीच मरण नसते बघा. आणि ते सांगायला कशाला भानगडली म्हणते मी. काय भीती. मग ते आप्पा असले तरी सुद्धा. अयो राम वेंकटेशा, हम क्या देख रहे हैं? हम हवाई जहाज है, हमारी छोकरी हो गया, इस भारत के साथ प्रेम करता है। आप्पा, हमको संजय अच्छा लगा जी. हम इससे प्यार करता जी. संजय! प्यार और इसके साथ ये इसका खाने का वादा ये भारत के साथ है। ये क्या बेटी है, ये क्या इसके साथ मैरिज करेगी तो तेरे को गरीबी मिलेगी, खाने के लिए कुछ नहीं मिलेगा, रहने के लिए भाड़े का घर मिलेगा। इसका नाम छोड़ दे, हम तुमको अच्छा लड़का देख के बढ़िया खानदान के है तेरी शादी करता, लेकिन ये बचपना छोड़ के वापस चलो क्या? आप्पा, बोलून झालं असेल तर माझं म्हणणं ऐका आता. मी लग्न करेन तर संजय बरोबर. हे माझं पहिलं आणि शेवटचा निर्णय असतो जी. अम्मा वैजयंती वैजयंती असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस, कारण आपण दोघून आपल्याला सुखी नाही व्हायचं. ये संजय बस कर रे, बस का तुला बोडा बस का सगळा तुला कर या भाई आग लावतो काय करतो रे, काय करतो अरे माझा पुढे याला बसवला आता मला दुखता की काय रे हा आज दुखता बाप्पा, ओ मी इतका बेईमान नाही. तुमची मुलगीच माझ्यावर प्रेम करते. हवं तर विचारा तिला. ऐकला काय रे म्हणून विचारायचा म्हणतो या तू छोड रे या बघा पूजा तोंड टाकी रा म्हणतो त्या प्रेमाच्या धाग्या आता खाली कर आत्ताच्या त्या खाली कर या रोम खाली कर आत्ताच्या आत्ता ठीक आहे. संजय, तुम्ही दुसरीकडे करा म्हणते मी. काय? सोय. पण मी लग्न करेन तर संजय बरोबरच. संजय, आय प्रॉमिस यू. आय लव्ह यू संजय. बट आय हेट यू अशा काय करते मॅरेज बघतो आता आम्हा वाईट कम या आप्पा, मी पण तुमचीच मुलगी आहे बघा. काही झालं तरी संजय बरोबर करणार बघा मॅरेज. ओके नाही गेल्या तुमच्या प्रेमाच्या धाग्या दिल्या तर लावण्याच्या आप्पा पिल्ल्या संजय! दादा आम्ही दोघी डॉक्टरी परीक्षा पास झालो. अरे वा, अभिनंदन. भाषण भैया नहीं भैया अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डॉक्टर झालास याचा मला आनंदच आहे. स्वतः बरोबर तू आज माझं सुद्धा स्वप्न पूर्ण केलंस, पण अजून एक तुला स्वप्न पूर्ण करायचं. बावरीशी लग्न करून तिला आनंदीचा दर्जा द्यायचा. तेही तुझं स्वप्न पूर्ण करेन दादा. तुझं स्वप्न पूर्ण होईल रे, पण तुझं काय? तू काय करायचं ठरवलंय? तू तुझ्या निर्णयावरती ठाम आहेस का? बोल ना, बोल की वाचा गेली तुझी. मामा तिकडे होता, तिकडून बोलून काय घेतलं आम्हाला इथे, आणि आता असं उघड्यावर सोडतोय.
आमचा नाही निदान फिरत तर विचार कर. अरे आमचा मी बघू रे, तो तर तुला भाऊ आहे. आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही काय माझ्या वहिनी आहात का? अरे म्हणून वैजंतीसाठी लपडा केलास तू? ए लपडा नाही हा. अरे प्रेम करते ती माझ्यावर. प्रेम? अरे तिच्या गोड बोलण्यात तू प्रेम बोलतोस? अरे तिने तर आम्हाला जाळ्यात होण्याचा प्रयत्न केलाय. ए स्वतःच्या चुकांचं खापर तू दुसऱ्याच्या माथ्यावर फोडण्याचा मूर्खपणा करू नकोस. म्हणजे आम्ही मूर्ख आणि तू तेवढा शहाणा? थांबा रे, उगाच कशाला भांडताय? ती मुलगी तशी नाहीये. दादाच्या बाजू घेऊन बोलत नाही मी. तिनेही मला आजमावण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या जेव्हा तिला प्रेमाबद्दल समजलं तेव्हा ती मला मदत करायला तयार झाली. तेव्हा मला वाटत नाही तुम्हाला ते फसवत असेल. तुला नाहीच वाटणार रे, कारण तुझ्या भावाच्या प्रेमात पडली ना ती. आता जास्त बोलायचा सोबत. अरे खेळांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुमच्यावर. म्हणून तू वैजंतीसाठी आम्हाला फसवतोयस तू. अरे मी फसवलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अच्छा, तुमचा गैरसमज होतोय तर मग तिचं जर का तुझ्यावरती प्रेम होतं मग तिने आम्हाला स्पष्टपणे काय सांगितलं? ते मला जास्त माहित असणार. तुला तुझ्या ना तुला कसं माहित असणार? अरे तिनं माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि ती मला गोड बोलून मुलं घालत होती. तू आम्हाला काय अलिबागचे मामा समजतोस काय रे? नको त्या थापा मारायला की कुठल्या पिक्चरची स्टोरी ऐकवतोस? अरे का परप्रांत मुलीसाठी तू आपली मैत्री विसरलास? मी काही विसरलेलं नाही आणि विसरणारही नाही. पण वैजयंतीच्या प्रेमासाठी मी काही करू शकतो. दादा, अरे ब्रह्मचारी जपणार तू? तुझ्या तोंडी हे शब्द मला तर विश्वासच बसत नाही. पण आता मी जे सांगतोय ना त्याच्यावर विश्वास ठेवा. आजपर्यंत माझ्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही तिघांनी मला साथ दिली, तसंच या प्रेमाच्या लढाईत मला तिघांनी तुम्ही साथ द्या, हा? असं मी म्हणणार नाही. आणि तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ देणार नाही. जस्ट अशी ना हे घे. त्या नवीन रूमचं अग्रीमेंट आहे आणि ते तुम्ही तिघांच्या नावे केलं. हो, वैजयंतीच्या प्रेमासाठी आणि आप्पांच्या अटीप्रमाणे मला इथून जावं लागलं. पण त्यासाठी मी तुम्हाला रस्त्यावर आणू शकत नाही. म्हणून मी आप्पांच्या सगळ्या अटी मान्य केले. तुम्ही सगळेजण सुखात राहा. पण एक लक्षात ठेवा, आपण कुठेही असलो, एकमेकांपासून कितीही दूर असलो तरी आपली मैत्री कायम राहील. हे लक्षात ठेव. येतो मी. थांब दादा, तुझ्याशिवाय मी एकटा कसा होते? माझं आयुष्य मार्गी लावण्यासाठी तू स्वतःच आयुष्य पणाला लावलास आणि आता तुझं आयुष्य मार्गी लावण्यासाठी आम्ही तुझी सासू मला नाही जमणार ते. अरे मग आम्हाला जमणार आहे का? अरे या मुंबापुरी रोटी कपडा मकान तुझ्यामुळेच मिळालंय रे. हे विसर नाही तर आम्ही कुठल्या नाही. बरोबर टाकण्याचं. नाहीतर आज आम्ही गावातल्या का कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये सडत पडलो असतो. माझ्यातल्या लेखका लोकांपर्यंत पोहोचला सुद्धा नसतो. पण तू आम्हाला तर हॅलोशी जागा नाही दिलीस नाही, तर वडील भावाच्या नात्याने तितकं आम्हाला जीवही घातलं. आज मी जो इथे उभा आहे लेखक म्हणून, हे सर्व तुझ्या नाहीतर आम्ही नयन, अरे मी माझं कर्तव्य केलं. अशा दुसरं काही नाही रे. संजय, अरे आम्हाला राग आला होता तो तुझ्या अचानक झालेल्या प्रेम संबंधामुळे आणि तुझ्या लपवा छपवीमुळे. तू वैजयंती पण एवढी डॅमेज निघाली. जर का तुझं तुझ्यावर प्रेम होतं मग आमच्या बरोबर बाबाकडून डाव टाकायला खेळायचा. अगदी बरोबर बोलला ते बघा भाऊजी. भाऊजी
कोण भाऊजी? तुम्ही सगळे संजय रावांचे भाऊ म्हणजे माझे झाले की हो भाऊजी. हे पण वहिनी हे गुपित आहे ना आम्हाला सांगायला पाहिजे होतं. मी तर काय बोलतो तरी बोललो. सांगणारच होते की हो पण तुमच्या सोबत करूया म्हटलं थोडी गंमत. आणि तोपर्यंत मला सुद्धा माहित नव्हते की हो की मी यांच्यावर करते प्रेम. काय थापा मारताय? होय का चित्रपट आहे का 3 तासामध्ये घडायला? अहो, माझ्यासाठी तो चित्रपटच होता बघा. ते कसं काय बुवा? आप्पांच्या आग्रहामुळे मी मुंबईत आले तुमचे आणि त्यांच्यामधले वाद मिटवण्यासाठी. म्हणून तुमच्या सोबत केले की हो प्रेमाचे नाटक. पण संजय रावांचा सच्चेपणा जाणवला आणि त्यांच्याशी नाटक करता करता गळत पडले की हो त्यांच्या प्रेमात. मग आता काय विचार आहे? जो तुमचा तोच माझा असणार की हो विचार. बरं मंडळी आमचे काही चुकले असेल तर माफ करा. हो, तुमचं कुठे काय चुकलंय तर आमचंच आहे. आमच्या गैरसमजुतीमुळे भावासारखं असणारा मित्र आम्ही गमवत असतात. पण तुम्ही दोघं आता जाणार कुठे? त्याची काळजी नको, त्याची व्यवस्था केली. आता आप्पांचा आशीर्वाद मिळाला की निघायचं. आता मग निघायचं की राह म्हणतो. कुणाची वाट बघतो रे? हा? माझ्याच घरात राहुला माझ्याच पोरी बरोबर प्रेम करूला तिला आता पळवून घेऊन चालला काय रे? काय म्हणू तुला आता काय म्हणू? जावई म्हणा आणि माफ करा आणि लवकर लग्नाची तयारी करा. अरे वर दक्षिणा मामा काहीच नको. हा. अरे वाट बघा की काय म्हणतो. वाला जरा तुम्हाला वारा दक्षिणा हा? ते काय द्या पळवून घेऊन चालला. अरे आप्पा पिल्या नाही रे ओळखला. आम्हा व्हायची आहे ती. तू माझी पोरगी असू तू मलाच बसवून चालले. या त्या भाडोत्री बरोबर या बघा जा. अरे समाजात आमचा नाव काला केला बघा. आजपासून तुझा आमचा रिलेशन संपला. नाव आवर रिलेशन इज क्लोजर. आय एम नॉट युअर अप्पा अँड यू आर नॉट माय डॉटर. इट्स ऑल राईट अप्पा. तुमच्या आज्ञेचे करेन म्हणते मी पालन. कारण लहानपणापासून तुमच्याच आज्ञेचे करत आले हो पालन. आजपर्यंत तुम्ही मला पिंजऱ्यात कैद करून ठेवले पण आज बाहेरच्या जगात मोकळा श्वास घेईन म्हणते मी आणि नवीन सुरुवात करेन म्हणते संजय बरोबर. आप्पा मी पण तुमचीच मुलगी आहे बघा. तुम्ही माझ्याशी रिलेशन तोडले आता मी पण तुम्हाला दाखवणार नाही म्हणते माझे तोंड. वैजयंती, असं बोलू नकोस. अगं वडील आहेत ते तुझे. प्रत्येक वडिलांना आपली मुलगी सुखात राहावी असंच वाटतं. आप्पा, तुम्ही मला आपला जावई म्हणून स्वीकारा असं मी कधीच म्हणणार नाही. पण मी तुम्हाला माझं वडील आणि गुरु या जागी नेहमी मानलंय. पण यापुढेही मानत राहा. राहिला प्रश्न आमच्या संसाराचा. आप्पा, सोन्याच्या ताटात सोन्यासारखे पदार्थ जरी तुमच्यासारखे आमच्या घरात नसले तरी तुमच्या मुलीला कष्टाची नीट भाकर मी नक्कीच खायला घालेन. आणि या जगातील दुःखांपासून तिला कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न करेन. आप्पा काशीनाथ, नयन, किरण, येतो आम्ही. हो लोक सगळे सुखी राहा. बाय बाय. या संजय अण्णा अरे बाय बाय केलं म्हणजे संपलं काय रे? अरे आप्पा पिल्या तुम्ही नाही रे ओळखला अजून. अरे आम्ही पण बाप असतो रे. आम्हाला पण असतो
असतो की काळीजा. अरे आम्हाला पण असं रे आमच्या पोरीची काळजी आहे. हा भावाई आहे ती. त्या आई बापाला बसवून काय म्हणणार होता तुला? अरे आमची यासाठी प्रॉपर्टी काय करायची? हा? अरे तुम्ही लोक काय आहे हा स्वतःचा रूप सांगून लोकांना फसवता. बरे नको गरीबाची चर्चा करू नको. एखाद्याची हाय लागेल बघा तुम्हाला. या संजयला तो आता ते बोला ना ते पटणार आहे आपल्याला. म्हणून आपण एका निर्णय घ्या बघा. आता आपण घरला सोडतो बघा. कन्यादान आणि तुम्ही सगळ्या नवीन त्या डॉक्टरला आता तुझा दवाखाना इथे त्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये बोलायचा बघा. आणि दुर्या तुझा ऑफिस आपल्या तळ मजलेला आणि तो या झाड्या तो सगळा आमचा व्यवसाय सगळा हिशोबात तोच बघायचा बघा. वडील साई आणि मी तेच बोलते नी. एकदा लवकर खुरकून टाका नी. काय लगीन म्हणजे तुम्ही बी मोकला आणि आम्ही बी मोकला नी. म्हणजे मगन शेटला शेवटी उपलब्धी झाली तर. हा म्हणजे हे असं झालं. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो देव दोन डोळे. हिट, हिट, हुर्रे! हिट, हिट,